दादा सांभाळतो ही आपल्या घरात नको ए दाद्या ही घरातच नको आहे. बघ की सांग यार तीनदा गाईवर घालतोय का भांडण करून काय मिळते? अरे कोण भांडतोय तिला सांगितले चांगलं पटत नाही वाईट तेवढं टाळ्यावर ठेवा ही मेंदूची आहे का नाही टाळ्यावर ठेवा तिला सांगूस तर स्वतःचा तळ्यावर ठेव आणि मग बोल हा काय झालं की चा पटणाचा एक खमखामात सुटला काय तोंडाला पाणी पिणी यायला लागलं काय घेऊन चाललो म्हणून तुम्हाला काय कळत नाही का काय कळत का नाही तुम्हाला हवं माझ्यापाशी वरडू नको ती डबडं पहिले फेक पेटव तिकडे ग बस आता काय भांडण करून काय मिळणार आहे? नाही रे मजा मिळते त्यांना नाही हा आणि एकच बोलताना आता 4-5 दिवस आता आईश करणार जीवाची आई राहा काय तुम्हाला मी शेवटचं आज शेवटचं सांगायला लागली माणसावनी राहा म्हणून ना लय झालं तुमचे नाटक तुम्हाला सांगतो घर सोडून जातो विषय संपतोय शेवटचं बी सांगू नको पहिले बी सांगू नको मधले बी सांगू नको हलायचं बघा जरा काय करायला लागले गेले पोटात दुखतंय काय तुझा संबंध काय मला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचा माझा काही संबंध नाही फक्त हे असलं करून ना ही निहायचं तेवढं बांधून नाही काय हे घरच्यांनी खाल्ल्यावर घरची तरपाडतेली पाक जातेली लगेचच घरच्यांना खाय घालून बी बघितलं खाल्लेले त्या मापानं राहिली नाही ती दुसऱ्याला 4 सांभाळली ना ती कधी तर उपयोगी येतेली पण घरची येत नाही ती दादू सांग की काय तर 2 शब्द काय तर सांग यार दादू तुला जेवायचंय का होय हा घेतात चल तुला देतो मी बाकीचं बांधून घेऊन जाणार आहे घेऊन जा ना पप्पा. अजिबात नाही मी आणलंय ती दुसऱ्याला पार्टी करायला करता आणलंय ए दाद्या तू घरी अजिबात इथे तू सांगतोय कसं करतोय येणार नाही कसा कालवा चालू आहे बघ घरी यांना एक महिने देखील तू तर सांग की यार काय सांग सांग की 2 शब्द तुझं तर ऐकलं तर बघ अरे आ आ उठ रे दाद्या सांग 2 शब्द ऐकत नाही तर अरे ती परत बघ रे पोरा ए दाद्या तो तिकडे सगळं भरून घेऊन चालले ते सांग 2 शब्द पप्पा भांडण करून काय माहिती मी भांडणं करत नाही काय पार्टी करता योगी भात बनवलाय ती भाकरी आणतो म्हणली ती मस्त बाकी मटण बनवलंय मी चाललोय आता घेऊन घरच्याला खाया घालून बघितले की काय फरक काय पडला आ तुम्ही भांडण करताय भांडणं का करताय म्हणजे योगी कालवून कसं बनवलंय आपल्याला बी येतंय बनवाय नाद करायचं नाही काय जाऊ दे तुमचा नाद कोण करत नाही तुम्ही घरनं जाऊ नका ही तू घेऊन मला सांगणार कोण नाही जाऊ दिल्या आता तू पण त्या ओंकारच्या गतीत आला का मी काय करू लागली काय करू लागितलं वडापाव आर तो करू लागितलं तर तो खावी लागितले तर मी ऐकले नाही तर खाल्लं ए माणसा बराबरी दादे जरा तोंडातनं शब्द चांगलं येऊ द्या लेका बघ बघ अगं, उईचं लेकरं चांगलं बोला मागितलं म्हणजे चांगलं 2 शब्द खाल्लं शांत खाल्लं राहावा ऐकल्यानंच खाल्लं. मेंदू जरा टाळ्यावर ठेवा ही मेंदूची आहे का नाही टाळ्यावर ठेवा दुसऱ्याला सांगूस तर स्वतःचा तळ्यावर ठेव आणि मग बोल हा काय झालं की चा पटणाचा एक खमखामात सुटला काय तोंडाला पाणी पिणी यायला लागलं काय घेऊन चाललो म्हणून तुम्हाला काय एक कळत दिवशी नाही का आम्ही काय सुट्टी कळत का करतो. नाही तुम्हाला हवं माझ्यापाशी वरडू नको काय घराच्या बाहेर जाऊन तिथं वरड इथं अजिबात वरडायचं नाही माझ्या काय ग बसा चुकी काय ग बस तू चुकी काय माझी सांग की अहो काय मला माहित नाही पण आता घेऊन जाताय रोज घेऊन जाताय मग आता तिने पार्टीला पैसे दिले तर तिने मटण दिलंय घरचं काय मी फक्त तिकडे वापरले तुम्ही त्याला जाणले जे सगळे तेच पैसे येतं तुम्ही जाणले पप्पा काय तुम्ही जाणलंय मटण आतापर्यंत तुम्हाला आणून खायला घातलं कधी तुम्हाला नाही म्हणलं का आता ती लोकाला घेऊन चालू की तुम्हाला दाद्या ती उचल वाटलं. बघून ती बाहेर फेकून शिरा दाद्या उचल फेक बघूल नाही मी फेकते लाव हात लाव की तुम्ही सुधरा बरं का तुम्हाला शेवटचं सांगते या हात लाव की तुम्ही- लावणाऱ्याला बघ तू हाय नाही हातात उलटानं दाद्या ते उचल आ सांग तू सगळं तर काय तुला वाटतंय पोरं मी सांगतील ती ऐकतील पोरं मला वेळते ती मला हा? भेट नाही ती मला भेट नाही ती काय मागवू मागवू ती नव्ह. डबडं पहिले फेक पेटव तिकडे ग बस आता काय भांडण करून काय मिळणार आहे? नाही रे मजा मिळते त्यांना नाही हानी एकच उलटानं आता 4-5 दिवस आता आईश करणार जीवाची आईश झाली मग
कुठं तर डोकं शांत होईल तर होणार नाही. अरे मी माझ्या पद्धतीची करतोय. तुमचं काय तुम्हाला मागितलं का 10-5 काय घेतले तर हा जाऊ आता घेऊन पण परत कोणाला पैसा मागत. मला काय कोणाचे पैसे नाही भीक लागली नाही. मी कोणा दारात पैसे मागायला जात नाही. स्वतःची हिमती आणतोय करतोय खातोय दुसऱ्या संघ खातोय. मग आता तुला जेवायचं असलं हे तुझ्या करता ताट घेतलंय तुला काय 2 पाळ्या काढून घ्यायची घेऊन खा. तुम्ही जाणले नाही आता तुम्ही म्हणलं मी जाणले. मग पार्टी करायला सगळीच वर्ग नाही. मी काय मागून आणलंय का तुम्ही द्या रे, मी घरनं बनवून तुम्ही आणतो. उपाशी इथं तर बसला होता काय पार्ट्या करायला आणि वर्गणी काढायला? उपाशी होता का इथं? आ तुम्हाला घर काय पेटलं होतं काय? तुमचं गेलतं कुठं गेलती सगळी पाट्या बांधून लेकरं बाळा बायको समधी गेलती. नाही लेकरं हाणते, बायको पाठी बांधून गेली ती नाही इथं. मग कोण भाकरी करून घालायचं? आमच्या आम्हाला हातानच करून खावं लागतंय. टोपल्या चपड्या अशा वाळून गेल्या खाल्ले. आज जाऊ दे त्या दिवशी तर रडत बसली करून दे जाऊ त्या तीच शब्द सारखं तेच बोलून जाऊ त्यात म्हणायचं स्वयंपाक करून दे. तुझा स्वयंपाक बी नको तू बी नको. खरं पुढं बोल. मला खरं आहे स्वयंपाक करते ती. हा? अरे पण दादा टेन्शन सोडून बनवायला घेतली ना. अरे पण मला वाईट वाटत होतं आईबद्दल म्हणून मी रडली. ह्यांना कळू नये का सांग बर. मग राह म्हणल्यावर राहायला दिसतं म्हणजे कशी आहे. पर ते टायमाला ह्यांचं ऐकून घेतो की सगळ्या चुका ह्यांची आज. असं हो. बरोबर. ऐका बसा ए दाद्या ह्यांच्यामध्ये पडू नको. दाद्या दाद्या तू ह्या दोघांच्या मध्ये पडू नको. ए दाद्या तू तर सांग यार दाद्या आता. दादवा नाही तिशानी तुला वाटतंय का नाही येईन वंकार तर काल म्हणला होता. हा तुमचं काय जळलं होतं का? हाताने घेऊन खाय हात मोडलं होतं का? ए मो दादवा काय पेय घालून मलाच म्हणते. दादवा काय बोलू मला काय सांग यार 2 शब्द. त्याला काय लेकराला दाब देते ते काय देखील बोलत नाही. हा पट्टे माझा वाघ आहे वाघ आणि वाघासारखा सांभाळणार पट्टे याला. घेऊन जाऊ आपण परत असं. हा झालं का? तू नेऊ देणार नव्हती ना. दादवा ए सांग यार. जाऊ दे मी आणतो गावात. अरे नेऊ दे रे पण भांडणं नको ती रे. सांग तू नीट समजून. परत भांडण काय करू. भांडणं करून ये रे दाद्या. ही बरं का दादवा तुला मी सांभाळतो ही आपल्या घरात नको. ए दाद्या ही घरातच नको आहे. बघ की सांग यार. 3दा गाईवर घालतोय 3दा गाईवर घालतोय का? भांडण करून काय मिळते. अरे कोण भांडतोय? तिला सांगितले चांगलं पटत नाही वाईट तेवढं. कोण पैसा हातानं करून खावा तुम्ही. आता करून खायला लागले तर काय बे तू काय लागले? हा आमच्या बी हातानं करूनच खातोय ना. तुला करून मागितले का? तू इथं ऊस कसलं देऊन घराच्या बाहेर होतो. नाही तर आता तिने घेऊन गेलं ना दाद्या नीट येत नसते तर त्यांना जाऊ देऊ नको मी तू. नीट येऊ नये आडवा येईन नाही त्यांना तर तू लागला जाऊ देऊ येईन. नको. रात्री गेलतो ना काय आलो नाही. नको पण तू जाऊ देऊ नको मी जाणार माझ्यासाठी. आहे. तुम्ही मला अडवायचं नाही. मी आहे असं दाद्या ठिकाणी लावून तू जाणार. जाऊ देऊ नको दाद्या. आता तुम्ही माझ्या डोक्याला ताप देऊ नका नाहीतर मग माझं डोकं ना मी काय करीन सांगत नाही. दाद्या जाऊ देऊ नको. जाऊ मला घरी बसून खावा. मला नाही खायची. लोकांचं म्हटलं नाही भेज आहे त्यांना भाजी बनवायला नव्हतं. मी नेतो आपल्याला. काय कुणाला नेऊन देतो? तुम्ही सांगतील आपल्याला आमचे. कुणाला मला ह्या घरात काय नाही. तुला खायचं असलं तुला एवढं इथं काढून घे म्हणलंय. मला काय आम्ही दोघं चौघ ती काय खायला ती खायला राहायची ती अरे त्यांनी